दागिन्यांच्या हव्यासापोटी एका 85 वर्षांच्या वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यात उघडकीस आली आहे. पैशांच्या आणि सोन्याच्या मोहापायी नात्यानेच घात केल्याचं या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आलंय. या प्रकरणी मांडवा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासी वाडी येथील 85 वर्षीय सुनंदा लक्ष्मण पाटील या 31 मे पासून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी तात्काळ मांडवा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. वृद्ध महिला बेपत्ता झाल्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि याच तपासादरम्यान पोलिसांच्या समोर जे सत्य आलं ते थक्क करणारं होतं. वृद्ध सुनंदा पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशानेच आरोपींनी त्यांचं अपहरण केलं होतं. एवढंच नाही तर पकडले जाण्याच्या भीतीने या नराधमांनी त्यांचा गळा आवळून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी वृद्ध महिलेचा मृतदेह थेट पोलादपूर तालुक्यातील दुर्गम अशा आंबेनळी घाटात खोल दरीत फेकून दिला. संशयावरून पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह कुठे फेकला ते ठिकाण पोलिसांना दाखवलं. यानंतर पोलिसांनी तातडीनं पावले उचलत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं आंबेनळी घाटातील खोल दरीतून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. या रक्त गोठवणाऱ्या हत्येप्रकरणी मांडवा पोलिसांनी आदर्श हिराजी शेडगे वय 32 आणि रितेश नरेश लोहार वय 20 या दोघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यातील आदर्श शेडगे हा मृत महिलेचा नातू असल्याची माहिती समोर येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दागिन्यांच्या लालसेपोटी झालेल्या या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण अलिबाग परिसरात आणि रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जनोदयकरिता अमोल कुमार जैन, अलिबाग.